अजितदादा विलिनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते। फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला। सध्याच्या परिस्थितीत कोणतेही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं उत्तर। अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झालेली, झडपी निवडणुकांनंतर निर्णय घ्या असं फडणवीसांनी सांगितल्याचं दादा म्हणाले। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा। आम्ही एनडीए सोबतच राहणार आणि पुढे जाणार। दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दादांच्या एनसीपीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची स्पष्टोक्ती। प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत वरिष्ठ पत्रकारांना चुकीची माहिती दिली। पियुष गोयल यांनी मागितली माफी, तर आपण अध्यक्ष होण्याबाबत वृत्त तथ्यहीन, पटेल यांचं ट्विट। सर्वसामान्य करदात्यांना कुठलाच दिलासा नाही, इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, गेल्या वर्षीप्रमाणे आयकराचा स्लॅब असणार। टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर दंड भरण्याची तरतूद। अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटीपर्यंत। अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कुठलाच टॅक्स नाही। एलसीडी, एलईडी, मोबाईल, बूट, बाईकसह मधुमेह, कॅन्सर औषधं, भारतात बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य होणार स्वस्त। अर्थसंकल्पातून ही मोठी घोषणा। पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 7 अतिजलद रेल कॉरिडॉर्स मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडी या ठिकाणी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा। भारत लवकरच तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनेल। मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतवर फोकस। भारताला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प मांडला, पंतप्रधान मोदींचं हे विधान। सांगलीमध्ये शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांचा हल्ला। आटपाडीतील शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप। मोठ्या आवाजात प्रचार केल्यानं आक्षेप घेतल्यानंतर वाद झाल्याची माहिती।